नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 17 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. चला मग वेळ न घालवता लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा आजचा हा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न असेल की मारिया माचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतंच शांततेचा नोबेल भेट म्हणून दिला आहे. त्या कोणत्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. व्हेनेझुएला या देशाच्या या मारिया माचाडो विरोधी पक्षनेत्या आहेत, ज्यांना नुकतंच आपण जर बघितलं तर 2025 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि नुकतंच त्यांनी हा जो स्वतःला मिळालेला नोबेल शांततेचा पुरस्कार आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात तात्यांना दिलेला आहे. तर हे जे काही त्यांनी जे नोबेल पुरस्कार त्यांना दिलेला आहे ते का दिलेलं आहे, तर कारण असं सांगितलेलं आहे की व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्यासाठी ट्रम्प तात्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून ते हे पदक त्यांना देत आहेत, असं कारण त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जी नोबेल समिती आहे मित्रांनो, जी नोबेल देत असते त्याच्याकडून एक स्पष्टीकरण आलेलं आहे. हे जे पदक आहे ते कोणालाही भेट म्हणून देता येते, मात्र नोबेल विजेते पद किंवा जे नाव असतं ते दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही. याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो, हे जे काही आता नोबेल विजेते म्हणून ट्रम्प यांचं नाव कुठेही आपल्याला दिसणार नाही. नाव हे माचाडो यांचंच असणार आहे. फक्त हे जे काही पदक आहे तेवढं मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गेलेलं आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, म्हणून आपल्याला या गोष्टी सुद्धा माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नळाद्वारे 24 तास पिण्यायोग्य पाणी देणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. पुरी हे शहर जे आहे ओडिशा राज्यामधील, ते नुकतंच नळाद्वारे 24 तास पिण्यायोग्य पाणी देणारं भारतातलं पहिलं शहर बनलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर शहराचं नाव आहे पुरी, जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे मित्रांनो. आणि असं हे 24 तास नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी देणारा आपल्या भारत देशातलं पहिलं राज्य किंवा पहिलं शहर हे ठरलेलं आहे. तर या संबंधित यांनी जुलै 2021 मध्ये हा जो काही उपक्रम आहे त्याचा शुभारंभ केलेला आहे. आणि यांच्या या प्रयत्नानंतर आता हे जे काही पुरी जे शहर आहे ते 24 तास त्या ठिकाणी नागरिकांना पाणी हे पिण्यायोग्य मिळत आहे. यामुळे काय झालेलं आहे की याला एक जागतिक दर्जा मिळालेला आहे. तर या सुविधेसह हे जे काही पुरी शहर आहे ते लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर सारख्या जागतिक जे शहर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा आहेत त्यांच्या श्रेणीमध्ये सामील झालेला आहे. यामुळे फायदा काय होणार आहे, तर जे काही पुरीमधील 2.5 लाख स्थानिक रहिवासी आहेत आणि त्या ठिकाणी जे पुरी या ठिकाणी पर्यटक येत असतात, जवळपास 2.5 कोटी किंवा 2 कोटीच्या आसपास, त्यांना सुद्धा या सुविधेचा फायदा होणार आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया की नुकतेच मत्स्य उत्पादनामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. भारत हा नुकतंच मत्स्य उत्पादनामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. भारत जर विचारलं मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर चीन हा देश मत्स्य उत्पादनामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो. हे 2 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सध्या जर आपण बघितलं तर जगामधील जे एकूण मत्स्य उत्पादन होतं त्यापैकी सुमारे 8% जे वाटा आहे ते एकट्या भारताचा आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी काही प्रगती आपण केलेली आहे ती कशी झालेली आहे, तर 2 योजना त्या संदर्भामध्ये आहेत. एक आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि दुसरा आहे नील क्रांती. यासारख्या योजनांच्या राबवल्यामुळे हे जे काही मत्स्य उत्पादनामध्ये भारताची प्रगती झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याविषयीच्या योजना सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्यानंतरचा प्रश्न असेल, 28वी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषद
2026 ची कोठे पार पडली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. क्रमांक आहे 28वा. याचा कालावधी 14 ते 18 जानेवारी दरम्यान झालेला आहे. ठिकाण होतं संविधान सदन, जे की आपलं जुनं संसद भवन आहे. त्या ठिकाणी ही जी परिषद आहे ती पार पडलेली आहे. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. अध्यक्ष या परिषदेचे होते लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आणि यामध्ये एकूण जे 42 राष्ट्रकुल देश आहेत त्यामधील 61 सभापती आणि पीठासीन अधिकारी आलेले होते मित्रांनो. आणि आतापर्यंतच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तरी सर्वात मोठी आणि यशस्वी अशी ही परिषद ठरलेली आहे, जे की आपल्या भारतामध्ये चौथ्यांदा आयोजित करण्यात आलेली होती. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये मुख्य विषय कोणते होते ज्याच्यावर चर्चा करण्यात आली? तर संसदीय कामकाजामध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, सोशल मीडियाचा प्रभाव, त्यानंतर असेल नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि संसद सदस्य आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर ही मुख्य चर्चा या परिषदेमध्ये झालेली आहे. त्यासोबतच आपल्याला राष्ट्रकुल याविषयी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेमकं राष्ट्रकुल म्हणजे काय? तर त्यालाच आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स म्हणून ओळखतो. जे देश अगोदर ब्रिटिशांच्या साम्राज्याचा भाग होते, ज्यांच्यावर ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे आणि आता जे स्वतंत्र देश आहेत, अशा देशांची ही संघटना आहे राष्ट्रकुल. याची स्थापना 1949 झालेली आहे. याचं मुख्यालय आहे लंडन या ठिकाणी आणि सध्या यामध्ये सदस्य देश आहेत 56. हे सुद्धा माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण ती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारताने कोणत्या वर्षापर्यंत बालविवाह मुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे? हा सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, भारत 2030 पर्यंत बालविवाह मुक्त होण्याचं आपण लक्ष ठेवलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर सुरुवातीला 2026 पर्यंत जे बालविवाहाचं प्रमाण आहे भारतामध्ये सध्याच्या तुलनेमध्ये 10% कमी करायचं आहे आणि असं कमी करत करत 2030 वर्षापर्यंत भारताला संपूर्णपणे बालविवाह मुक्त करण्याचं अंतिम लक्ष्य हे भारत सरकारने ठेवलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे SDG आहेत, शाश्वत विकास ध्येय, जे संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेले आहेत, त्याच्याशी संबंधित हे उद्दिष्ट आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न हा विचारला जात असतो. आणि हे जे काही बालविवाह अ, कमी करायचं आहे, त्या संदर्भामध्ये एक अभियान सुद्धा भारत सरकारने राबवलेलं आहे. बालविवाह मुक्त भारत म्हणून, ज्याची सुरुवात नोव्हेंबर 2024 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे. आणि याद्वारे बऱ्याच प्रमाणामध्ये बालविवाह रोखण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. त्यावर सध्या काम सुरूच आहे. आपण जर बघितली काही आकडेवारी या संदर्भामधले, तर सर्वाधिक बालविवाह भारतामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं मित्रांनो. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक बालविवाह मराठवाड्यातील बीड आणि परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येत असतं. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कोटक महिंद्रा बँकेचे पूर्णवेळ नवीन संचालक कोण बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अनूप कुमार साहा हे नुकतंच कोटक महिंद्रा बँकेचे नवीन संचालक बनलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा बघायचे आहेत. तर कोटक महिंद्रा आहे त्याचे नुकतंच पूर्णवेळ संचालक म्हणून अनूप कुमार साहा यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. या अगोदर त्यांचं जर बघितलं तर ते बजाज फायनान्समध्ये व्यवस्थापकीय संचालक अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो आता आपल्या परीक्षांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. कारण नुकतंच आपण जर बघितलं तर MPSCने पूर्व परीक्षेमध्ये आत्ताच ICICच्या जे काही बँक आहे त्यामध्ये MD कोण होते अशा प्रकारचा एक प्रश्न नुकताच विचारलेला आहे. ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना याविषयी कल्पना असायलाच पाहिजे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या या ठिकाणी बघायच्या आहेत, ज्या की आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. तर विवेक भीमनवार हे MPSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत. राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, मिलिंद साठे
महाराष्ट्राचे महाधिवक्ता बनलेले आहेत. श्री चंद्रशेखर हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे आपल्या सुप्रीम कोर्टाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. CP राधाकृष्णन भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. सोनाली मिश्रा रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. रंजना देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न हा दिसून येणार आहे. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याच ठिकाणी पाठ करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? हा सुद्धा एक महत्त्वाचा नियुक्ती संदर्भामधला प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शत्रुजित सिंह कपूर असं त्यांचं नाव आहे, जे की आता ITBPचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ITBP म्हणजेच काय मित्रांनो, तर इंडो तिबेट सीमा पोलीस, त्यालाच आपण ITBP म्हणून ओळखत असतो. याचे नवीन महासंचालक त्यांचं नाव आहे शत्रुजित सिंह कपूर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे 1990च्या हरियाणा कॅडरचे IPS अधिकारी आहेत मित्रांनो आणि यांचं हे जे काही कार्यकाळ आहे ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार आहे. या अगोदर या ITBPचे महासंचालक प्रवीण कुमार होते. आता मात्र हे जे काही प्रवीण कुमार आहेत त्यांना BSF मध्ये महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आल्यामुळे या पदावर आता शत्रुजित सिंह कपूर यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि आपल्या सर्वांनाच याचं उत्तर हे माहिती असणार आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तारीख काय होती ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा किंवा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पार पडलेला होता. तर 16 जानेवारी 1681 ला. ठिकाण होतं किल्ले रायगड. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या झाल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. त्यानंतर आपण काल ज्या महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, रेवती मोहिते डेरे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, NIAचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, राकेश अग्रवाल. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच नीती आयोगाच्या अहवालानुसार सर्वात जास्त परदेशी निर्यात करणारा राज्य कोणता ठरला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न होता, हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 नुसार भारताचा या यादीत कितवा क्रमांक आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 80वा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या राज्यातील ग्रामीण बँकेने पहिले सौर ऊर्जेवर चालणारे ATM व्हॅन सुरू केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, त्रिपुरा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, Cloud9 फॅन्टम आकाशगंगाचा शोध कोणत्या अंतराळ संस्थेने लावला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, नासा या अंतराळ संस्थेकडून या आकाशगंगेचा शोध हा घेण्यात आलेला आहे किंवा लावण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच पोंगल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तामिळनाडू या राज्यामध्ये हा पोंगल महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? आणि या प्रश्नाचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सुंदरपणे उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की आपले विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे येणाऱ्या परीक्षांसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास हे करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, उमा कांजीलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न होता म्हणून आपण होमवर्क म्हणून घेतलेला होता मित्रांनो. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, 2026 ची G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत.
याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मित्रांनो, G20 परिषदेवर प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा आपल्याला दिसूनच येत असतो. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न हे सर्वांनी करायचा आहे. आणि जे विद्यार्थी डेली आपले जे काही होमवर्क क्वेश्चन आहेत, जे व्हिडिओ आहेत बघणार आहेत आणि याचं उत्तर देणार आहेत, त्यांना आपण ठरल्याप्रमाणे या महिन्याच्या शेवटी त्यांना बक्षिसं देणार आहोत. मग उत्तर द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा जॉइन करा. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं अभ्यास साहित्य मोफतपणे टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.